मालेगाव पोलीस ॲक्शन मोडमध्ये रस्त्यावरील अवैध धंद्यावर कडक कारवाई। नमस्कार, मी अरमान पठाण, आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव। आज दिनांक 30/5/2024 रोजी शहरातील काही भागांमध्ये बेकायदेशीरपणे चालणाऱ्या धंद्यांवर मालेगाव पोलिसांनी कडक कारवाई केली। उपविभागीय पोलीस अधिकारी IPS सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाने ही मोहीम राबवली, अनेक ठिकाणी धाड्या घातल्या। गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरातील रस्त्यावर अनेक दुकानदार आणि हातगाड्यावाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले होते। यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता। या व्यतिरिक्त काही दुकानदारांनी तळीरामांना रस्त्यावरच दारू पिण्याची मुभा दिली होती, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता होती। या गंभीर बाबीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ, कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह महापालिका प्रभाग 1 चे प्रभाग अधिकारी सचिन भामरे आणि अतिक्रमण विरोधी पथकाने संयुक्त कारवाई केली। या कारवाई दरम्यान रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या अनेक दुकानदार आणि हातगाड्यावर कारवाई करण्यात आली। रावळगाव नाका वाईन शॉप समोर रस्त्यावरच अतिक्रमण करत तळीरावांना दारू पिण्याची मुभा देत असल्याने बऱ्याच वेळा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असते, असे निदर्शनास आले असता त्या टपरीधारकांवर कारवाई करण्यात आली। अशाच प्रकार सांडवा पूल जवळ सुरू होता। पोलीस व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे अतिक्रमण रस्त्यावरून हटवले। पोलिसांनी असेही स्पष्ट केले की यापुढेही अशाच प्रकारे अवैध धंद्यावर तसेच बेकायदेशीर अतिक्रमणावर कारवाई करण्यात येईल आणि रस्त्यावर सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले जातील। नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत केले आहे आणि शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद असल्याचे बोलून दाखवले।